सरकारनं पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आणखी एक डेडलाईन जारी केली आहे। त्यासोबतच पॅन आणि आधार कार्ड धारकांसाठी या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांची दोनही कागदपत्रे लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुमचं पॅन कार्ड आता बंद होणार आहे। जर आपण आतापर्यंत ते केलं नसेल तर ते शक्य तितक्या लवकरच करून घ्या। तुम्ही या नव्या डेडलाईन पर्यंत पॅन आणि आधार लिंक केलं नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे। याचा अर्थ तुम्ही कोणताही आर्थिक व्यवहारात त्याचा वापर करू शकणार नाही। पॅन आणि आधार लिंक करणं अतिशय सोपं आहे। आपण हे आपल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईनही करू शकतो। ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेल्या सूचनांचं पालन करून हे करावं लागणार आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एक नवीन नोट जारी केली आहे। त्यानुसार काही पॅन धारकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपले पॅन आधारशी जोडणं आवश्यक आहे। 31 डिसेंबर नंतरच्या डेडलाईन नंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यास 1000 रुपये विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे असंही बोललं जात आहे। आयकर विभागाच्या वेबसाईटद्वारे पॅन आणि आधार ऑनलाईन लिंक केलं जाऊ शकतं। पॅन आणि आधार ऑफलाईन देखील लिंक केलं जाऊ शकतं। यासाठी आपल्या नजीकच्या पॅन सेवा पुरवठा केंद्रावर तुम्ही जाऊन या सगळ्या गोष्टींची शहानिशा करू शकतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।